हॅलो गाईज, शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी स्ट्रॉबेरी शिऱ्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। खूप सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे। अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा। मी इथं स्ट्रॉबेरी शिऱ्यासाठी फ्रेश स्ट्रॉबेरी घेतले होते। कोणत्याही प्रकारचं क्रश नाही वापरलं आणि इसेन्ससुद्धा नाही वापरायचं आपल्याला। जी आपली शिऱ्याची मेन टेस्ट असते ती फक्त स्ट्रॉबेरीची यायला पाहिजे। तर त्यासाठी फ्रेश स्ट्रॉबेरी घेतले। तुम्ही कितपत शिरा करणार आहे तेवढे तुम्ही स्ट्रॉबेरी वापरा। मी इथं अर्धा कप रव्याचा शिरा केला होता। मी मेजर करून पूर्ण गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी इथं 8 ते 10 स्ट्रॉबेरी घेतले होते। स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि त्याची बारीक बारीक कट करून घ्यायच्यात। म्हणजे स्ट्रॉबेरी बारीक बारीक कट करून घ्यायच्यात। आपल्याला खूप म्हणजे जाड पण नाही ठेवायचे स्ट्रॉबेरी आणि खूप बारीक पण तुकडे नाही करायचे। शिऱ्यामध्ये आपल्याला शिरा खाताना स्ट्रॉबेरी म्हणजे कळलं पाहिजे की ह्यामध्ये स्ट्रॉबेरी ॲड केल्यात आपण। त्यामुळं खूप जास्त बारीक बारीक सुद्धा स्ट्रॉबेरीचे पीस करू नका। इथं पूर्ण स्ट्रॉबेरी आपण व्यवस्थित कट करून घेऊयात। पूर्ण स्ट्रॉबेरी नाही दाखवलेत, एकदम 2 दाखवले आणि पुढचे बाकीचे सगळे कट करून दाखवलेत। व्हिडिओ जास्त मोठा नाही करत आहे कारण की खूप मोठा व्हिडिओ झाला तरी लोक बघत नाही व्हिडिओ, त्यामुळे व्हिडिओ छोटाच बनवलाय। पूर्ण स्ट्रॉबेरी कट करून घेतल्यात व्यवस्थित मी। आता मी इथं अर्ध्या कप रव्यासाठी 1/4 कप तूप घेतलं होतं। ऑप्शनल आहे, तुम्ही तेलात पण बनवू शकता, पण शिरा असला तर तो तुपातच छान लागतो म्हणून मी तूप ॲड केलं आहे। तर मी पुन्हा सांगते, मी 1/2 कप रवा घेतला होता आणि 1/4 कप मी इथं तूप ॲड केलं आहे, त्याचं अर्ध। तर तूप तापलं का नाही ते अगोदर बघितलं आणि अर्धा कप मी तर रवा टाकला। रवा आपल्याला व्यवस्थित 20 ते 25 मिनटं म्हणजे तुमचा रवा आता कितपत आहे, तुम्ही जर जास्त बनवणार असेल तर तुम्हाला तेवढा वेळ लागेल। मला इथं 20 मिनटं लागले होते। तर बारीक गॅसवर मी एकदम मंद गॅसवर आपल्याला चांगला रवा भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत रवा आपलं तूप सोडत नाही तोपर्यंत रवा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। एका साईडला मी पाणीसुद्धा ठेवलं होतं गरम करण्यासाठी, कारण की मेजर करूनच आपण पाणी टाकणार आहे। तर मी छोटं पातेलं भरून पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी। आणि एक गोष्ट सांगते की रवा हा बारीक रव्याचा शिरा चांगला होतो। मोठा रव्याचा शिरा तुम्ही जर केला तर तो अजिबात चांगला होणार नाही। तर शिरा करताना नेहमी बारीक रव्याचाच वापर करा। तर इथं व्यवस्थित बघा रवा आपला भाजत आलाय। म्हणजे मी व्हिडिओ पळवते, मी खूप म्हणजे आता पूर्ण असं दाखवलं नाहीये की मी 20 मिनटं रवा भाजलाय। ऑलमोस्ट 10 मिनटं माझे कंप्लीट झाले होते रवा भाजत। अजून 10 मिनटं म्हणजे 7 ते 8 मिनटं अजून रवा मी भाजणार आहे। इथं मी अर्धा कप रवा घेतला होता, तर अर्धा कप मी साखर घेतली आहे। बरोबरीला मी साखर टाकली कारण गोडीला पण छान होतो शिरा। आणि जर तुमची स्ट्रॉबेरी आंबट असेल तर तुम्ही थोडीशी साखर वाढू शकता, आणि जर स्ट्रॉबेरी गोड असेल, छान असेल तर तुम्ही बरोबरीने साखर वापरा। बघा रव्याचा रंग पण छान असं गोल्डन ब्राऊन झाला होता। मग आता मी हे काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये आणि त्याच कढईमध्ये मी शिरा तयार करणार आहे। पुन्हा ती कढई घेतली आहे, त्यामध्ये कट केलेले स्ट्रॉबेरी ॲड करते। स्ट्रॉबेरी ॲड केले, त्यामध्ये एकदम 2 मिनटासाठीच ते परतले मी स्ट्रॉबेरी पूर्ण, आणि लगेच त्यामध्ये मी साखर टाकली। मेजर करूनच तुम्ही साखर पण ॲड करा। मेजरमेंट कप नसेल तर 1 फुलपात्र, जर 1 वाटी किंवा फुलपात्र घरात असेल तेवढा रवा घेतला तर तेवढीच साखर घ्या। मी पुन्हा सांगते, स्ट्रॉबेरी तुमचे जर आंबट असतील, गोड नसतील तर थोडीशी साखर वाढवा।
साखरेचं पाणी सुटूस तोपर्यंत आपल्याला स्ट्रॉबेरी व्यवस्थित परतून घ्यायची. चमच्यानेच मी मध्ये स्ट्रॉबेरी मॅश पण करत होते. बघा हळूहळू पाणी सुटलं आहे स्ट्रॉबेरीचं. तर तुम्ही जास्त नाही, एक 5 मिनटंच लागली, खूप जास्तही परतायचं नाही आहे, नाहीतर तुमची स्ट्रॉबेरी चिक्की तयार होईल. त्यामुळं एक उकळी आली आपल्या साखरेला आणि स्ट्रॉबेरीला की आपण त्यामध्ये भाजलेला रवा ॲड करूया. बघा साखर आणि म्हणजे स्ट्रॉबेरी व्यवस्थित एक अशी उकळी आली छानपैकी. तर 2 मिनटं अजून गॅस चालू ठेवूया आणि मी हे बारीक गॅसवरच परतली साखर आणि स्ट्रॉबेरी. तर मोठा गॅस अजिबात ठेवू नका, नाहीतर साखर म्हणजे खालून करपल लागेल. साखर खूप लवकर लागते गॅसवर. आणि त्यामध्ये आता मी रवा जो आपण भाजून ठेवला होता तो त्यामध्ये टाकते, मिक्स करते. 2 मिनटंच एकदम मिक्स करणार आहे. आणि मी अर्धा कप रव्याला 1 कप पाणी टाकलं होतं. 1 कप म्हणजे अर्धा कपच घेतला होता, पण ते 2 कप पाणी टाकले होते. तर मिक्स केला रवा त्यामध्ये आणि आता पाणी ॲड करते. पाणी हळूहळू ॲड करा, कारण की रव्यात जर पाणी असं पूर्ण टाकलं की थोडंसं पाणी उडतं अंगावर. त्यामुळं हळूहळू करून रव्यात पाणी टाका आणि एका हाताने पाणी टाकून दुसऱ्या हाताने रवा व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचा आहे. तरी तर मी डबल पाणी टाकलं होतं. अर्ध्या कपला 1 कप पाणी ॲड केलं. मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवूया. 5 ते 10 मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे रवा व्यवस्थित आपला शिजेल. झाकण ॲड केलं 5 ते 10 मिनटं आणि पुन्हा झाकण काढते. तर बघा व्यवस्थित शिरा झाला आहे आपला. मग पुन्हा एकदा मिक्स करते, खाली शिरा लागायला नाही पाहिजे. त्यामुळं जर तुम्ही पातेल्यात हा शिरा बनवणार असाल तर खाली तुम्ही तवा पण ठेवू शकता, ऑप्शनल आहे. जर तुम्ही नॉनस्टिकी पातेलं किंवा कढईमध्ये बनवणार असाल तर नाही ठेवलं तरी चालेल. व्यवस्थित शिरा मिक्स करते. रंग पण किती छान आला आहे शिराला. आणि पुन्हा एकदा झाकण लावून 5 मिनटासाठी वाफ येऊन देणार आहे. मस्त बघा वाफ आली आणि शिऱ्याने तूप पण साईडने सोडले, तुम्हाला दिसतच असेल. पुन्हा व्यवस्थित शिरा मिक्स करून घेऊया आणि आता सर्व करूया. मी इथं वाटीत शिरा काढला होता प्लेटिंग करण्यासाठी. तर वाटीत शिरा काढला, त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करा आधी. तर मी इथं फक्त छान दिसण्यासाठी पिस्ता ॲड केला होता, कारण साधा शिरा असतो त्यामध्ये आपण काजू बदाम ॲड करू शकतो, पण हा कलरफुल शिरा झाला होता आपला, त्यामुळे मी इथं फक्त पिस्ता ॲड केला आहे. पिस्ता टाकून आता शिरा मिक्स करूया. खूप टेस्टी आणि खूप छान झाला होता. टेस्ट पण केला होता मी, कारण की स्ट्रॉबेरी आंबट नव्हते म्हणून मला बरोबरीने व्यवस्थित साखर झाली. स्ट्रॉबेरी आंबट असली तर थोडी जास्त साखर लागते. मिक्स केला शिरा आणि आता प्लेटिंग करणार आहे. वाटीत शिरा टाकला, जेवढी वाटी होती गच भरून शिरा ॲड केला आणि एका प्लेटमध्ये वाटी उलटी केली. आणि बघा शिरा व्यवस्थित निघला, कारण तूप आपलं परफेक्ट होतं शिरामध्ये. आता वरून पिस्ता ॲड करणार आहे. एक स्ट्रॉबेरी कट करून शिऱ्यावर ठेवलं होतं, कारण प्लेटिंग जी आपण केली आहे ती छान दिसली पाहिजे. तर पिस्ता वरून टाकला आणि त्यावर एक स्ट्रॉबेरी कट करून ठेवली. ऑप्शनल आहे, मला व्हिडिओ शूट करायचं होतं म्हणून मी ठेवलं होतं. खूप टेस्टी लागत होता. ॲक्च्युली रात्रीचा व्हिडिओ शूट केला तर अंधारा झाला होता, तर व्यवस्थित लाईटसुद्धा गेली होती, तर व्हिडिओ हा व्यवस्थित शूट करता आला नाही. मग त्यानंतर लाईट आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ चालू केला, तर खूप सुंदर असा व्हिडिओ आणि शिराला रंग पण बघा किती छान आला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच ही रेसिपी बनवून बघा. कशी वाटली तर त्यासाठी मला कमेंट पण करा. थँक्यू व्हिडिओ बघण्यासाठी.